हॅलो. आज ना आमच्या देवांची चकाचक अंघोळ झालेली होती. मग देवपूजा केली आणि आम्ही बाहेर निघालो. ही जी मी वॉच फ्लॉन्ट करते ती माझ्या कलिग्सनी मला बड्डेला गिफ्ट केली आहे. सो आता बड्डे होता म्हणून आम्ही कुठेतरी बाहेर निघालो. कुठे हे मला माहिती नव्हतं. ऑन द वे एक महाराष्ट्रीयन ठिकाण लागलं श्रीपाद म्हणून. तिथे आम्ही छान महाराष्ट्रीयन गोष्टी ऑर्डर केल्या. आणि हे ना एक महाराष्ट्रीयन ठिकाण जे मला आणि शशांकला दोघांना पण आवडतं. आम्ही आवर्जून वर्षातून 2-3 अशा ना छोट्या छोट्या जवळजवळच्या ट्रिप करतो, ज्यावेळेस फक्त आम्ही दोघंच असतो. काय होतं की आपण दिवसभराच्या ज्यात नातेवाईक, बच्चू, त्यांच्या शाळा या सगळ्या गोष्टीत एवढं गुंतलेलं असतं ना की आपल्याला एकमेकांसाठी तसा वेळ काही सापडत नाही. तर असा हा वेळ ना अशा छोट्या छोट्या ट्रिप्स काढाव्या लागतात. सो आवर्जून सगळ्यांनी काढाव्यात, जेणेकरून ना तुम्हाला तुमचा वेळ मिळाला पाहिजे. मग पाहता नाश्ता करून आम्ही निघालो आणि आम्ही पोहोचलो फॉरेस्ट नावाच्या रिसॉर्टला. याच्या रील्स सध्या खूप व्हायरल चालू आहेत इन्स्टावर. छान जागा होती, नवीनच प्रॉपर्टी होती आणि फ्रायडे असल्यामुळे ना जास्त काही गर्दी पण नव्हती. पुण्यात पाऊस चालू होता, पण माहिती नाही इथे इतकं जाम ऊन होतं की असं उकडायला होत होतं. तसं रिसॉर्टचं लोकेशन छान होतं, सगळी हिरवळ होती सगळीकडे, पण ऊन भयानक होतं. शशांक चेक इनचे प्रोसिजर करत होता, तोपर्यंत मला असं वाटलं की चला ठीक आहे, आपण तोपर्यंत ना छोटे छोटे व्हिडिओ काढूयात आणि जरा चेकआउट करूयात काय नाही. छान इथे गणपतीची मूर्ती होती. मग मी पाया पडला, म्हटलं चला आता बड्डे आशीर्वाद घ्यावा थोडासा. आणि काय करायचं पाहता संध्याकाळ झाली टाईमपास करत. मग संध्याकाळचा चहा तर कंपल्सरी लागतो यार. चहा घेतला आणि निघालो इंडोर गेम खेळायला. मी आणि शशांक ना मस्त तिथे गेलो आणि इंडोर खेळत बसलो मस्तपैकी. छान खूप मजा येत होती. मस्तपैकी गेम खेळत होतो आम्ही. काय गेम्स होते तिथे. मग पाहता संध्याकाळ झाली. पूल साईडला म्हटलं चल थोडंसं वॉक करूयात, कारण आता दिवसभर आपण काही केलेलं नव्हतं. मस्त वॉक तरी करूयात, झोपून होतो दिवसा. तर खूप छान वातावरण झालं होतं. आता तरी संध्याकाळी निदान ना बऱ्यापैकी छान वातावरण होतं आणि पूल साईडला एकदम भारी वाटत होतं. एकदमच छान. त्यांनी थीम्स खूप चांगल्या करून ठेवल्या होत्या तिथे. मग रात्री काय खायचं म्हणून म्हटलं थोडं कम्फर्ट फूडच ऑर्डर करावं, नको काही एक्स्ट्रा गोष्टी खायला. तर म्हणून आम्ही खराबारा टिक्का ऑर्डर केला, सिम्पल दाल खिचडी ऑर्डर केली आणि इथे मी सिझलिंग गाजरचा हलवाही कॉन्सेप्ट टाकली होती. तर गाजरचा हलवा जो खरंच खूप छान होता. मला वाटलं काय देतील माहिती नाही, पण खूप छान होता. सो बड्डेचं ऑकेजन होतं, म्हटलं चला यार आज चालतं बऱ्यापैकी गोड खायला. छान खाल्लं आम्ही, वॉक केला आणि रात्री झोपायला गेलो. आणि सकाळ जशी झाली तर असा व्ह्यू होता रूममधनं. खूप छान. सगळे बॅम्बू ट्रीज होते आणि पाऊससुद्धा सुरू झालेला होता बऱ्यापैकी. तर वातावरण ना छान झालेलं होतं. म्हटलं आता पटापट आवरावं आणि नाश्त्यासाठी निघावं. इथे छोटी चिल्ली पिल्ली जी होती ती आलेली होती, मस्त स्विमिंग करत होती. छोले भटुरे मस्तपैकी खाल्ले आणि त्याची गिल्ट कमी करण्यासाठी म्हटलं थोडंसं फ्रूट खाल्ले पाहिजे. सो फ्रूट आणि फ्रूट ज्यूस घेतला, कारण ऑलरेडी ऑइली भरपूर खाणं झालं होतं. मग काय करायचं म्हणून शांततेत मस्त पाण्यात पाय टाकून गप्पा मारता आम्ही दोघंजणं तासभर तिथे बसलो. म्हटलं ठीक आहे निवांत निघूयात, कारण पाऊस पडलेला होता ना. धुकं छानपैकी असं धुकं आलेलं होतं आणि खूपच सुंदर वातावरण झालेलं होतं. मग बऱ्यापैकी बसलो आम्ही तिथे, गप्पा मारल्या. कदाचित 1-1.5 तास बसलेलो असू आम्ही, की आमच्याबद्दल बोलत होतो. मग रूमवर येऊन सगळं आवरलं आणि आमची ना निघायची तयारी झाली, कारण आम्हाला जायचं होतं पिल्लूला घ्यायला त्याच्या आत्याकडे. मग रेस्टॉरंटला बाय केलं, रिसॉर्टला बाय केलं आणि आम्ही निघालो पुण्याकडे. रस्ता पण खूप छान होता, कारण पाऊस पडून गेलेला होता. मग आम्ही काय केलं, पिल्लूला आमच्या पिकअप केलं आणि घरी गेलो. बाय.